प्रवीणला तू सांगितलंस, प्रवीण बाहेर गेला. ते 2 जण जे आले ना, तुझे जर मेमोरेबल सीझन्स किंवा मेमोरेबल मॅचेस म्हणल्या, तर त्या दोघांपैकी एक खेळलेली एक मॅच एक नंबरवर, राइट? 2 कॉन्ट्रास्टिंग बोथ इमेन्स. म्हणजे कला म्हणजे गायकीत तुम्ही बोलाल की भीमसेन जोशी, गंधर्व वगैरे. सुपर्ब अँड कॉन्फिडंट. सचिनची पहिली मॅच आपण गुजरातमध्ये त्यांनी 100 केले आय थिंक. म्हणजे असं बागेत फिरत फिरत त्यांनी 100 केले. पण दुसरा मॅच आम्ही कुठे गेलो, इकडे राजकोटला भिंगरी विकेट होती आणि आमचे काही 0 for 2 होते आणि सचिन बॅटिंगला आला. काहीतरी 5 for 2 लालू आणि ॲलन सिबी आउट झालेला आणि हा आला बॅटिंग आणि दुसऱ्या ओव्हरला स्पिनर चालत होता. ते येतात आणि त्यांनी विचारलं मला आणि मी मेन्शन राजन बालेने ते काय पुस्तकात दिलं की 14 वर्षाचा 15 वर्षाचा बॅट्समन जाता जाता विचारतो, वळतोय का? मी बोललो हो वळतोय. उडतोय का? अजून नाही उडत. एंड ऑफ द ओव्हर एका 1 लूज शॉट आणि एंड ऑफ द ओव्हर 16 or 20 नॉट आउट. म्हणजे लेफ्ट आर्म स्पिनरचा त्यांनी म्हणजे फिगर्ड आउट कसं खेळायचं, कसं ॲडजस्ट करायचं. लंच टाईम आय थिंक आतमध्ये येऊन मी बोललो, आमची पार्टनरशिप झाली. मी 100 केले, मी 100 केला. 103. शशीर अट्टंगडी 103, सचिन 89 असेल. सचिन 58, 58. 58. पार्टनरशिप 133 रन्स. 0वर 2 विकेट होत्या. हा करेक्ट. म्हणजे गोळी नाही माझी. आणि मी लंच टाईमला आलो ना, आमची पार्टनरशिप, मी आतमध्ये येऊन बोललो, चंदू कदाच कॅप्टन होता. मी सांगितलं यार आम्ही टाइम वेस्ट करतोय क्रिकेटमध्ये, ह्याचं वेगळं आहे. तो बोलला काय काय झालं? ह्याची थिंकिंगच वेगळी आहे. हे 15 वर्षात आम्ही हे प्रश्नच आला नसता आमच्या मनात की उडतोय का, वळतोय का. हे म्हणजे किती पुढे आहे तो विचारात, तू विचार कर. आम्ही 7-8 वर्ष झालेले, कुठल्याही वर्षाची गोष्ट आहे. 88-89 म्हणजे आमचे झालेले 7-8 वर्ष मुंबई टीममध्ये. हा 15 वर्षात असं विचारतोय म्हणजे तो कुठे पुढे विचारात, तुम्हाला कळतंय काय? राईट. आम्ही ॲक्च्युली वी शुड रिटायर नाव बिकॉज वी आर वेस्टिंग आर टाइम. म्हणजे ह्याचा विचार. आणि दुसरा तो आपला विनोद, फर्स्ट मॅच सुप्रीमली फर्स्ट बॉल 6 बरोबर. सुरतला. बरोबर. आय थिंक मी आउट झालो 67. यू कॅन चेक द स्कोर. मी आणि लालू आउट. दिलीप बरोबर बॅटिंग करतो. पहिला बॉल त्याने 6 मारली. विचारलं त्याने टी टाइमला, सबनीस मारावा होता. हे 100ला किती बाकी आहेत बघ. म्हणजे जस्ट लुकिंग ॲट हिम, आय सेड बॉस गॉट टू हॅव द स्किल टू ऑल्सो बी सो शुअर ऑफ युअर सेल्फ. म्हणजे कला पाहिजे पण एबिलिटी पण पाहिजे. राईट. आणि विनोद आणि 100च्या बाबतीत मला मगाशी मागच्या एपिसोडमध्ये तू उल्लेख केलास की अमोल मजुमदारचा, त्यांनी मला खूप लहानपणापासून सांगितलं होतं एकदा की 100 कसे करायचे ना, ते त्याच्याकडे होतं की 100 रन असतात, पण विनोद कांबळीला बाकी काही मोजता नाही यायचं, फक्त तो 100 रन व्हायच्यासाठी जे काय लागायचं. इमेन्स क्रिकेटिंग स्किल. म्हणजे आणि कॉन्फिडन्स मेन इज. म्हणजे असं वाटायचं नाही की हे लोक यंगस्टर्स आहेत ना. वन वॉज क्वाइटली एफिशियंट, वन वॉज अ लिटल लाऊड बट इक्वली एफिशियंट. म्हणजे तो अल्टिमेटली तुम्ही फोर्क नाईफमध्ये खातात की हाताने जेवतात इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला चव जेवणाची मिळाली ना, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि इट वॉज ॲक्च्युली अ लर्निंग टू वॉच दिस टू राईट. बिंग सिनियर्स. राईट. शिशिर, या दोघांकडे आपण परत म्हणजे अजून उल्लेख होतच राहील, पण त्याचे 3 मॅचेस मी म्हणलं, रादर 3 सीझन्स, म्हणजे माझ्या दृष्टीने दुसरा सीझन जेव्हा तुम्ही फायनल खेळलात, दॅट वॉज 82-83. करेक्ट. राईट. फायनलला कर्नाटकाशी हरलो आणि माझी एक कॅच गेली मिड विकेट. अशोक मंगतांनी मला कधी माफ नाही केलं. ते आपली काहीतरी रन रेटमुळे हरलो, पण टुवर्ड्स द एंड ऑफ द इनिंग्स ते. आणि त्या इम्पॉर्टंट त्या सीझनमध्ये सगळ्या मॅचमध्ये रन केले मी. काय 550 ऑड रन्स केले. फायनलला मी पचतलो. अँड आय डिडंट स्कोर रन्स. आय थिंक रॉजर बिनी गॉट मी आउट. जे काय असेल मला आठवण, पण बिन्नी पहिली इनिंग्स, अभिराम दुसरी इनिंग. म्हणजे कमेत द आवर फेलेत द मॅन असं झालं.
पण आय थिंक इट वॉज हायेस्ट नंबर ऑफ रन्स इन फॉर मुंबई अँड सेकंड इन इंडिया आफ्टर मे बी रॉजर, मे बी अमरजीत केपी, आय डोंट रिमेंबर, बट इट वॉज ऑन टॉप ऑफ द लिस्ट. पण त्या मॅचला फॉर मी द बिगेस्ट थिंग इज आय ड्रॉप द कॅच ॲट मिड विकेट. विजय कृष्णा मी आडवा मारला आणि मी काय स्नॅच ॲट इट काहीतरी केलं आणि गेला आणि दे स्लोड डाऊन द गेम अँड वी लॉस्ट ऑन रन रेट काहीतरी होतं. झालं मॅच सगळे घरी गेले, काय प्राइज डिस्ट्रीब्युशन. एका महिन्याने मला अशोक मंकड कुठे डिनरला भेटले कुठल्या पार्टीला आणि त्याने मला विचारलं, शिशिर का मी मराठीत बोलतो, त्यांनी मला विचारलं इंग्लिशमध्ये, तू झोपू शकतो का बरोबर? तर मी त्यांच्या डोळ्यात बघितलंय की ही इज नॉट गॉट ओव्हर इट. की तेव्हा मला कळलं ॲक्च्युली व्हॉट इट मीन्स टू विन रणजी ट्रॉफी. सी यू आर टू यंग, आम्ही खेळायचो, यू नो, वॉन्टेड मूव ऑन टू द नेक्स्ट डे. He said, I have not slept a wink for 1 month. That's when I realized that the meaning of winning Ranji Trophy has to be felt more than anything else. And I felt ashamed and I felt guilty, you know. मला ॲक्च्युली गिल्ट झालं की मी कॅच सोडली. कोणी मुद्दामून सोडत नाही, पण असं वाटलं की यार पकडायला पाहिजे होता. पण क्रिकेटमध्ये सगळं आपलं व्हॉट गोज ॲज टू द स्क्रिप्ट तसं नाही होत ना. ब्युटी ऑफ बिंग श्रीश रट्टंगडी. त्याने 550 रन्स वगैरे असा एक जाता जाता ओझरता उल्लेख केला. पण फायनलला पोहोचताना ऑन द वे ज्या काय त्यांनी रन्स केले त्यापेक्षा जरा ते अजूनही एक त्याच गेला. नाही खरंच सांगतो अमोल, फायनलला रन करायचे ना, ते झालं नाही. मी फायनल खेळलो, इम्पॉर्टंट मॅचेस खेळलो, इराणी ट्रॉफीमध्ये 85 केलं, ऑस्ट्रेलियाचे अगेन्स्ट काहीतरी 65-70 केले. पण वेन इट मॅटर्ड अँड वेन यू लुक बॅक थोडं वाटतं की ह्या मॅचेसमध्ये तू करायलाच पाहिजे. नाहीतर लोक कसे बघणार? म्हणजे जंगल में मोर नाचा किसने देखा. बरोबर. ते स्टेजवरच पाहिजे ना, आणि ते स्टेजवर केलं तुम्हाला रेकग्निशन मिळेल. तर दॅट्स वाय आय डोंट फील, यू नो, आय डिझर्व मोर. राईट. विच इज नॉट मॉडेस्टी, इट इज प्रॅक्टिकॅलिटी.